गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आमगाव महाल येथील बसस्थानक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता रहदारीचा ठरत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभागाला वेळोवेळी सूचना करूनही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावरच भात पीक व झाडाची रोवणी केली आहे। स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून बस स्थानकासमोरील रस्त्यावर चिखल पसरलेला आहे। सदर रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते। विद्यार्थी शाळेत ये जा करीत असतात तरी सुद्धा रस्ता दुरुस्त झालेला नाही, म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 12 जुलै सकाळी 10 वाजता रस्ता रोखून धानरोवणी करण्यात आली। यावेळी सत्यवान पिपरे, साईनाथ बोदलकार, देवीदास कोहडे, रोशन कुनगाडकर, मनोहर दुधबडे, हरिदास दुधबडे, विजय गुरनुले शाळेचे विद्यार्थी व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते। येत्या 8 दिवसात रस्त्याचा विषय मार्गी न लावल्यास संबंधित कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।